आज या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग केस स्टडी बघू। ही केस स्टडी लास्ट इयरच्या एका स्टुडंटची आहे ज्याला VIT पुणे कॉलेज मिळालं होतं, बट सपोज त्याला ॲडमिशन प्रोसेसचं नॉलेज असतं तर त्याला VGTI सारखं चांगलं कॉलेज मिळू शकलं असतं। ह्या केस स्टडी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्या आपल्याला समजल्या तर खूप सारे प्रॉबेबल मिस्टेक्स आपण अवॉइड करू शकतो। माझं नाव आहे कल्पेश हिवसे, मी आहे ॲडमिशन काउन्सिलर अँड वेलकम टू शोइंग स्टार्स ॲडमिशन काउन्सिलिंग। आज जी केस स्टडी आहे त्याच्यात ह्या स्टुडंटचं जे एनरोलमेंट नंबर आहे ते आहे EN25254464, राईट। तर या स्टुडंटबद्दल आपण थोडं अजून डिटेलमध्ये समजून घेऊ। तर याचा जो MSc CET स्कोर आहे तो आहे 97.89511049। याचा रँक होता 7324 आणि याची जी कॅटेगरी आहे, सपोज तुम्ही इकडे बघितलं कॅन्डिडेट कॅटेगरी, तर ती SCBC आहे, राईट। आणि हे जे डॉक्युमेंट आपण रेफर करत आहे हे आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट ऑफ कॅप राउंड 1 ऑफ बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे VIT पुणे। आणि याला जी ब्रांच मिळाली आहे ती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग। तो जस्ट सबमिट अप। हा जो मुलगा आहे याला 97.8% आहे, SCBC कॅटेगरी आहे, याला VIT मेकॅनिकल मिळालेला आहे, राईट। तर मी इनिशियली म्हणालो की याला VGTI सारखं चांगलं कॉलेज मिळू शकते, बट हे समजण्यासाठी आपण थोडं आधी रिसर्च करूया आणि मग आपल्या कन्क्लुजनवर येऊया, राईट। हे समजण्यासाठी आपण जाऊ आपल्या शोइंग स्टार्सच्या वेबसाईटवर। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला बरेच वेगवेगळ्या गोष्टी मिळणार, बरेच आमचे फीचर्स मिळणार, बट आता आपण डिरेक्टली आपला ॲप ओपन करू आणि जे आपल्याला रिसर्च करायचं आहे ते करूया। फर्स्ट थिंग इज आपण जाऊ कॉलेज एक्सप्लोरर ह्या फीचरवर। हे एक खूप इंटरेस्टिंग फीचर आहे, याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच कॉलेजेसची डिटेल इन्फॉर्मेशन सर्च करू शकता। फर्स्ट आहे VIT पुणे, आपण ते टाईप करू। तर मी जस्ट टाईप केला आहे विश्व आणि मला आला आहे VIT पुणे। तर सगळ्यात पहिले आपण बघू की याचं मेकॅनिकल इंजिनचं इनटेक किती आहे। तर यांचं इनटेक आहे 360। तर आता आपण यांचा कट ऑफ चेक करू। कट ऑफ चेक करण्यासाठी मी कॅप 1 वर क्लिक करत आहे आणि जसं तुम्हाला आठवत असेल की या स्टुडंटची जी कॅटेगरी आहे ती जनरल SCBC होती। तर SCBCचा जो कट ऑफ आहे तो आहे 94.7% आणि ह्या मुलाला ऑलमोस्ट 97च्या जवळपास होते, राईट। आता जे प्रोबेबल कॉलेज मी तुम्हाला सांगत आहे ते आहे VGTI। आपण त्याचं चेक करू। तुम्ही जस्ट टाईप करताय वीर आणि फर्स्ट कॉलेज आहे VGTI। आता इथे मला 2 ऑप्शन्स आहे जे मेकॅनिकल रिलेटेड आहे, एक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार की प्रोडक्शन इंजिनिअरिंग इज अ सबसेट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बट सपोज तुम्ही VGTI सारख्या टॉप मोस्ट कॉलेजवरून प्रोडक्शन जरी केलं तरी इट इज मच बेटर दॅन डुईंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम VIT पुणे, राईट। तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आपण कट ऑफ चेक करू। मी कॅप राउंड 1 वर क्लिक करत आहे आणि जनरल SCBCचा जो कट ऑफ आहे तो आहे 98.6। हा जास्ती आहे स्टुडंटच्या स्कोअरपेक्षा। तर आपण दुसरी ब्रांच चेक करू जी आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग। प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा कॅप राउंड 1चा कट ऑफ आपण जनरल SCBCचा चेक केला तर तो आहे 97.10, विच इज लेस दॅन द स्टुडंट स्कोर। बट बरेच वेळा असं होते की आपल्याला माहिती नसते कट ऑफ, आणि कट ऑफ चेक करणं खूप टीडियस टास्क आहे। हे तर आम्ही तुमच्यासाठी खूप इझिली अरेंज करून ठेवलं आहे, बट अदरवाईज सपोज तुम्हाला कट ऑफ चेक करायचा असता तर तुम्हाला लास्ट इयरच्या वेबसाईटवर जावं लागलं असतं आणि 4 PDF चेक करावे लागले असते। एक PDF 3-4 पेजेसची आहे आणि तिथे कट ऑफ चेक करणं खूप डिफिकल्ट आहे। आता कट ऑफ तर मी तुम्हाला दाखवला, बट आता मला तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग फीचर दाखवायचं आहे। मी त्याच्यामुळे सुद्धा त्या स्टुडंटला कळालं असतं की मी VGTI मध्ये प्रोडक्शनसाठी ट्राय केलं पाहिजे। ह्या फीचरचं नाव आहे कॉलेज प्रेडिक्टर। कॉलेज प्रेडिक्टरवर जाण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा, त्याच्यानंतर कॉलेज प्रेडिक्टर आहे आणि ऑन द बेसिस ऑफ CET स्कोर, राईट। लेट अस अज्युम की त्या स्टुडंटचं नाव आलोक आहे, राईट। तर मी इथे टाईप केलं आलोक। त्याला जे पर्सेंटाईल मिळाले होते ते होते 97.89, कॅटेगरी होती SCBC, राईट। आता ते 12th कुठल्या सिटीवरनं केली आहे एक्झॅक्टली आपल्याला माहिती नाही आहे, बट दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम, कारण की सगळ्या ज्या सीट्स त्याला लागत आहे त्या स्टेट लेवल सीट्स आहे। स्टेट लेवल सीट्स त्या सीट्स असतात बेसिकली ज्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आहे, जिथे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं क्लासिफिकेशन नाही आहे, राईट। तर सध्या मी इथे पुणे सिलेक्ट करत आहे आणि नंतर मी जे काही तुम्हाला स्टेटचं सांगितलं ते पण सांगतो, राईट। तर याचं जेंडर मेल होतं आणि डिझायर्ड डिस्ट्रिक्टमध्ये आपण 2च टाकू, जे आहे पुणे आणि मुंबई। तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहे, बट मी सध्या पुणे आणि मुंबई सिलेक्ट करताय आपल्या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी। आणि ब्रांच जी आपण कन्सिडर करताय ती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग। आता आम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ऑलरेडी प्रोडक्शन इंजिनिअरिंग क्लब केलेलं आहे। बऱ्याच लोकांना माहिती नसते की प्रोडक्शन एक रिलेटेड ब्रांच आहे आणि मे बी VGTI सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना मिळू शकते, आणि त्याच्यामुळे सपोज फक्त मेकॅनिकल टाकलं तर डेफिनेटली ते मिस आउट करणार। आम्हाला हे सगळं माहिती असल्यामुळे आम्ही ऑलरेडी मेकॅनिकल आणि प्रोडक्शनला क्लब केलेलं आहे।
सपोज तुमच्या प्रिफरन्स लिस्ट किंवा कॉलेज प्रोजेक्टरमध्ये तुम्हाला प्रोडक्शन दिसलं आणि तुम्हाला आवडत नसणार तर तुम्ही नक्की डिलीट करू शकता. राईट, आता मी क्लिक करणार प्रेडिक्ट कॉलेजेसवर आणि एक एक्सेल शीट जनरेट होणार. एक्सेल शीट जनरेट झालेली आहे आणि जे आपण डिटेल्स टाकलेले एक्झॅक्टली ते डिटेल्स फेच केलेले आहे आणि अकॉर्डिंगली एक कॉलेज प्रेडिक्टर जनरेट झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की सगळ्यात पहिलं आहे VJTI, सेकंड आहे सरदार पटेल, दोन्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच, आणि थर्ड आलेलं आहे VJTI प्रोडक्शन. राईट, तर सपोज ह्या पर्टिक्युलर स्टुडंटनी कॉलेज प्रेडिक्शन हे फीचर यूज केलं असतं तर त्याला रिअलाईज झालं असतं की VJTIमध्ये सुद्धा एक प्रोडक्शन नावाचं ऑप्शन आहे विच इज डेफिनेटली बेटर देन जे त्याला मिळालेला 12th नंबरचा VIT मेकॅनिकल. राईट, तर हे जे कॉलेज प्रेडिक्शन फीचर आहे याच्यामध्ये तुम्हाला इनिशियली त्यांनी 8 असे ऑप्शन्स दिलेले आहे जे मुंबई युनिव्हर्सिटीचे आहे आणि 9 to 15 असे ऑप्शन दिलेले आहे जे पुणे युनिव्हर्सिटीचे आहे. त्यांचा पर्सेंटाईल दिलेला आहे, त्यांचा टाईप ऑफ सीट दिलेला आहे, सगळं काही अवेलेबल आहे. तर कॉलेज प्रेडिक्टर एक असं फीचर आहे जे तुम्हाला हेल्प करू शकते पोटेन्शियल मिस्टेक्स अवॉइड करण्यापासून. आता आपण एक लास्ट फीचर बघू जे डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट असतं. सपोज या स्टुडंटनी यूज केलं असतं, त्याचं नाव आहे प्रिफरन्स लिस्ट जनरेटर. प्रिफरन्स लिस्ट जनरेट करण्यासाठी परत आपण आपल्या ॲपला आलेलो आहे. इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळणार प्रिफरन्स लिस्ट जनरेटर. परत आपण त्या स्टुडंटचं नाव टाकू आलोक, त्याच्यानंतर त्याचा जो पर्सेंटाईल होता 97.89. अज्युम करू की त्यांनी JW नाही दिलेली आहे. अगेन जेंडर त्याचा मेल आहे, त्याची कॅटेगरी SCBC, 12th त्यांनी पुण्यावरनं केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे डिझायर्ड सिटीज आपण पुणे मुंबई सध्या कन्सिडर करूया आणि डिझायर्ड ब्रांच जी आहे त्याची ती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, आता मी क्लिक करत आहे जनरेट प्रेफरन्स लिस्टवर आणि आपल्या प्रेफरन्स लिस्ट जनरेट होणार. प्रेफरन्स लिस्ट जनरेट झालेली आहे. अगेन जे सेम गोष्टी आपण एंटर केल्या होत्या त्या इथे विजिबल आहे आणि ही जी प्रेफरन्स लिस्ट आहे ही इतकी डिटेल आहे की याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार. तुम्हाला कॉलेजचं नाव, ब्रांच, सिटी, चॉईस कोड, CET पर्सेंटाईल, CET रँक, JEE रँक, JEE पर्सेंटाईल, इन्स्टिट्यूट कोड आणि टाईप ऑफ सीट. राईट, सपोज आपण इथे आता डिटेलमध्ये बघू यांनी प्रेफरन्सेस काय जनरेट केले आपल्यासाठी तर तुम्हाला समजणार की याला कसं VJTI प्रोडक्शन मिळालं असतं ॲज कम्पेअर्ड टू VIT मेकॅनिकल. सगळ्यात पहिले यांनी CUP दाखवला मेकॅनिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग सायन्स. अगेन मॅन्युफॅक्चरिंग सायन्स इज व्हेरी सिमिलर टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याच्यामुळे आम्ही त्याला क्लब केलेलं आहे. थर्ड प्रेफरन्स आहे VJTI मेकॅनिकल आणि फोर्थ आहे VJTI प्रोडक्शन. सपोज तुम्ही लिस्टमध्ये खाली बघितलं तर तुम्हाला एक दिसणार प्रेफरन्स नंबर 6 जो आहे VIT मेकॅनिकल, जो या पर्टिक्युलर स्टुडंटला कॅप राऊंड 1ला मिळाला. बट सपोज त्यांनी आमची प्रेफरन्स लिस्ट यूज केली असती तर त्याला VJTI प्रोडक्शन मिळालं असतं कॅप राऊंड 1 मध्येच. बरेच वेळा आपल्याला वाटते की सपोज राऊंड 1ला नाही मिळालं तर आपण राऊंड 2, राऊंड 3 किंवा राऊंड 4ला ट्राय करू. बट सपोज ती सीट VJTI प्रोडक्शनची वॅकेट नाही झाली तर ह्या मुलाला ज्याचा स्कोर बेटर आहे तरी त्याला ती सीट नाही मिळणार कॅप राऊंड 2, 3 and 4 मध्ये. राईट, दिस इज हाऊ द सिस्टीम वर्क्स. तर त्याच्यामुळे काय की तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसचं नॉलेज असायला पाहिजे. सपोज तुमच्याकडे ॲडमिशन प्रोसेसचं नॉलेज नाही आहे तर यू नीड नॉट टू वरी, तुम्ही आमचे जे अप्लिकेशन्स आहेत ते यूज करायला पाहिजे. आमच्या ॲपमध्ये तुम्हाला असे फीचर्स मिळणार जे अदरवाईज तुम्हाला कुठेच नाही मिळू शकत, जसं कॉलेज एक्सप्लोरर, कॉलेज प्रेडिक्टर, प्रिफरन्स फॉर्म आणि नॉन कॅप काउन्सिलिंग. आता हे सगळ्या गोष्टी काय आहे या डिटेलमध्ये आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करणार की प्लीज आमची वेबसाईट चेक करा. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये अवेलेबल आहे. आय होप दिस व्हिडिओ वॉज युजफुल. असे बरेच केस स्टडी आम्ही घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये जे मोस्ट कॉमनली कमिटेड मिस्टेक्स आहे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू सो दॅट होपफुली तुम्ही त्या मिस्टेक्स अवॉइड करणार. थँक्यू सो मच. प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग अँड सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.